लोकसभेची निवडणूक चालू असताना याचाच एक मतदारसंघ म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार लोखंडे साहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे। माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे हे महाविकास आघाडीकडून त्यांची बी आता ही तिसरी लोकसभेची निवडणूक आहे आणि काँग्रेसमधून नाराज झालेल्या आणि नुकताच वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या उत्कर्ष रुपवते यांची ही पहिली निवडणूक आहे। या निवडणुकीचा कल कोणाकडे आहे? या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आजी माजी खासदार होतील का नवीन खासदार या मतदारसंघाला मिळतील, याबाबतचा कौल जाणून घेण्यासाठी आपण लोकांची मते, काही नेत्यांची मते, पक्षाची भूमिका समजावून घेण्यासाठी त्या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने आजचे आपले जे वक्ते आहेत, मुलाखतकार आहे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, RPIचे ते माजी अध्यक्ष, माजी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत, माळादेवीचे उपसरपंच आहे आणि ज्यांनी वेळोवेळी चळवळीमध्ये सहभाग घेऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे सन्माननीय शांतारामजी संगारे हे या ठिकाणी उपस्थित झाले। मी स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। शांतारामजी, आपण RPIचे एक प्रमुख नेते म्हणून या तालुक्यामध्ये आपलं नाव आहे। असं असताना आपण RPI पासून दूर गेल्याचं आम्हाला काही महिन्यापूर्वी कळालं, तर याच्या मागचं कारण काय असू शकतं? कसं आहे सर, 2009 साली हा मतदारसंघ आरक्षित झाला। 2009 साली आठवले साहेबांचा या मतदारसंघामध्ये प्रचंड मतांनी पराभव झाला आणि त्यानंतरच्या ज्या काही 2 निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे भाऊसाहेब वागचौरे यांच्यावरती समाजानं प्रचंड रोष व्यक्त करून 17 दिवसामध्ये सदाशिव लोखंडे यांना खासदार करायची किमया आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी करून आणली। आज आम्हाला अशी अपेक्षा होती की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीच्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल आणि त्याचा प्रचार करण्याची संधी आम्हाला लाभेल, अशा प्रकारची अपेक्षा असताना अचानक पुन्हा एकदा भाऊसाहेब वागचौरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आंबेडकरी समूहामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आणि त्यामुळे आपण आज उत्कर्ष रुपवते यांच्यासोबत हिरिरीनं प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे। याचा अर्थ आपण वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला आहे का? अजून तरी वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला नाही, परंतु तशी परिस्थिती निर्माण झाली, तशी आवश्यकता जर वाटली तरी देखील आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो। कारण अजून आपण वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेला नाही, असं असताना आपण उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचारामध्ये सहभागी होण्याचं कारण काय? मुळात समाजाचा प्रचंड रेटा आहे या मतदारसंघामध्ये। जो काय आता चर्चा चालू आहे की जे काय आजी माजी 2 खासदार आहेत यांच्या विरोधी वातावरण प्रचंड आहे आणि आंबेडकरी चळवळीची झालेली गेली 10-15 वर्षांची जी काय फसवणूक आहे ती भरून काढायची असेल तर या निवडणुकीमध्ये कुठला गट, तट, पक्ष, संघटना या सगळ्या बाजूला ठेवून समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची शपथ घेतली आणि ती सर्व शक्ती उत्कर्ष रुपवते यांच्या पाठीशी, तिची जी काही निशाणी आहे प्रेशर कुकर, त्याच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं उभी करण्याचा जो काही मनसुबा समाजाने घेतलेला आहे, त्या समाजाच्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत। मग आपण उत्कर्ष रुपवते यांच्यामध्ये कोणते गुण पाहिले की त्यांना आपण पाठिंबा द्यायला तयार झालात? मुळात
उत्कर्ष रुपवते ह्या वेल एज्युकेटेड आहेत. सामाजिक कार्याचा त्यांचा प्रचंड गाढा अनुभव आहे. आपण पाहिलं असेल जिल्ह्यामध्ये कुठल्याही महिलांवर मुलींवर अत्याचार झाला असेल तर महिला आयोगाच्या माध्यमातून उत्कर्ष रुपवते सातत्याने पुढे जाऊन त्या महिलांना न्याय देण्याचं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, उत्कर्ष रुपवते इथं का उभ्या राहिला तर या मतदारसंघामध्ये दादासाहेब रुपवते मंत्री असताना या तालुक्याला अगस्ती सहकारी साखर कारखान्यासारखे एक मोठा उद्योग दिलेला आहे. दादासाहेब रुपवतेंनी या अकोले तालुक्याला कॉलेज सारखी मोठी गोष्ट दिलेली आहे. आज जे काही तुम्ही आम्ही त्या ठिकाणी काही लोक नोकऱ्या करीत असतील, आमच्यासारखी मुलं शिकून समाजामध्ये वावरत असतील, काही मोठ्या उद्योगपती झाले असतील, काही अधिकारी झाले असतील, ही किमया फक्त अगस्ती कॉलेजमुळे झाली, दादासाहेब रुपवते यांच्या कार्यामुळे झाली. त्याचबरोबर इथला दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा अकोले तालुक्यातला पहिला पूल, या तालुक्याला पहिला पूल कोणी दाखवला असेल तर तो दादासाहेब रुपवतेंनी दाखवलेला आहे. आणि म्हणून या रुपवते घराण्याला अकोले तालुका आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रुपवते घराण्यांनी काही शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आहेत. बहुजन शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक मुलं त्या शिक्षण संस्थांमधून शिकतायत आणि म्हणून तिला मत मागण्याचा अधिकार आहे. या उलट मला असं म्हणायचं आहे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी किंवा सदाशिव लोखंडे यांनी या मतदारसंघामध्ये एखादी पिठाची गिरणी तरी टाकून चालवली का? त्यांना मत मागण्याचा काय अधिकार आहे या मतदारसंघामध्ये, असं माझं स्पष्टपणाने म्हणणं आहे. पाहतोय की काँग्रेस पक्षाने उत्कर्षाताई रुपवते यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली, पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली. असं असताना त्यांच्यावर अन्याय झाला, काँग्रेसने अन्याय केला, ही जी भावना त्यांच्यामध्ये आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, याबाबत आपलं मत काय? शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित आहे हे काँग्रेसला माहीत आहे. गेली 3 पंचवार्षिक या मतदारसंघामध्ये आरक्षण आहे आणि आता ही शेवटची वेळ आहे. एखादा कार्यकर्ता काँग्रेस पक्षानं का असा घडवला नाही बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी चळवळीचा की त्याला उमेदवारी देऊन तो निवडून आला पाहिजे, अशा प्रकारचा एकही कार्यकर्ता काँग्रेसनं जाणीवपूर्वक घडवला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उत्कर्ष रुपवतेवर काँग्रेसनं अन्याय केला. आता हे जरी आपण म्हणायची गरज नाही, अख्खा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस म्हणतोय. मला असं म्हणायचंय, उद्या हा मतदारसंघ जेव्हा जनरल होईल त्यावेळेस इथले जे काही धनदांडगे लोक आहेत, जे सत्ताधारी लोक आहेत, ते त्यांच्या घरामध्ये कशी उमेदवारी आणता येईल याच्यासाठी 100% प्रयत्न करतील. परंतु आज उत्कर्ष रुपवते ही दलित पोरगी आहे, ही आंबेडकरी विचाराची पोरगी आहे, म्हणून तिच्यासाठी कोणी मतदारसंघाचा आग्रह धरला नाही. आग्रह धरला सोलापूरमध्ये, आग्रह धरला मुंबईमध्ये, आग्रह धरला विदर्भातल्या काही जागांवर, मराठवाड्यांच्या काही जागांवर, पण शिर्डीच्या जागेवर कुठेही चर्चा झाली नाही. माझं म्हणणं आहे का झाली नाही? हा मतदारसंघ तुम्हाला मिळू शकत होता, तुमचं होम पिच आहे. तुमच्या होम पिचला जर तुम्ही जागा मिळवू शकत नसाल तर साहजिक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या मनांमध्ये तुमच्याविषयी शंका निर्माण होणं ते काही गैर नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार लोखंडे साहेब असतील, भाऊसाहेब वागचौरे साहेब असतील किंवा उत्कर्षताई असतील, या उमेदवारांकडे बघून आपण निवडणूक लढवणार म्हणजे करणार आहोत का? का देशाचं महत्त्वाचे प्रश्न समोर ठेवून या लोकशाहीकडे आपण, या लोकसभा निवडणुकीकडे आपण पाहणार आहोत? याबद्दल आपली भूमिका काय? भाजप आणि मित्र पक्षांना सत्तेपासून बाजूला ठेवलं पाहिजे किंवा त्या विचारधारेचा माणूस निवडून गेला नाही पाहिजे. आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. भाऊसाहेब वागचौरे हे RSSचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्या शेजारी उभे असतानाचं आपण पाहिलेलं आहे. आणि सदाशिव लोखंडे हे RSSचेच मूळचे असल्यामुळं या दोघांनाही सत्तेत पाठवून, म्हणजे देशाच्या सत्तेमध्ये पाठवून पुन्हा एकदा RSS वाद आणायचा की आंबेडकरवाद पुढे न्यायचा, हा आमच्या पुढचा जर सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर मला वाटतं उत्कर्ष रुपवते याच खऱ्या अर्थाने समतावाद, ममतावाद, आंबेडकरवाद, गांधीवाद हे सगळे वाद घेऊन उत्कर्ष रुपवते संसदेत गेलेल्या अतिशय हुशार व्यक्तिमत्व असेल. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे. समोरचे आजी माजी खासदार हे तुल्यबळ आहेत, आपल्यापेक्षा वरचढ आहेत. अशी परिस्थिती असताना उत्कर्ष रुपवते यांच्या विजयाची खात्री आपण कशी द्याल? मुळात असं भासवलं जातं की ही तिरंगी लढत आहे.
पण ही निवडणूक संपूर्ण जनतेनं हातामध्ये घेतलेली असल्या कारणामुळं ही निवडणूक दुरंगीच आहे असं मी वाटतो. आणि खरी निवडणूक ही सदाशिव लोखंडे आणि उत्कर्ष रुपवते यांच्यामध्येच होणार आहे. याचं कारण आहे, भाऊसाहेब ज्या दिवशी उत्कर्ष रुपवते यांनी अर्ज भरला त्या दिवशी सदाशिव लोखंडे आणि उत्कर्ष रुपवते यांच्यामध्ये स्पर्धा चालू झाली. आज उत्कर्ष रुपवते 1 नंबरला आहे, सदाशिव लोखंडे 2 नंबरला आहेत आणि भाऊसाहेब वागचौरे हे 3 नंबरचे उमेदवार आहेत. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, इथं संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या देशाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याची सभा झाली. 300 लोक सुद्धा त्या सभेला नव्हते आणि त्या सभेमध्ये सन्माननीय बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते यांनी शिवसैनिकांना झापलं. आपण पाहिलं, त्यांनी सांगितलं की गर्दी कमी आहे. गर्दी का कमी आहे? कारण तुमच्याबरोबर जो समूह कायम काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला, शिवसेनेच्या पाठीशी मागच्या वेळेस उभा राहिला, तो समूह आज अचानक स्वतःची निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन लढायला लागलाय. आणि मग भाऊसाहेब वागचौरे हे पूर्णपणे उघडे पडलेले आहेत, ते डायरेक्ट 3 नंबरला गेलेले आहेत आणि उत्कर्ष रुपवते ह्या 1 नंबरच्या उमेदवार आहेत. आता तुम्ही प्रश्न असा विचारला की उत्कर्ष रुपवतेचं विजयाचं गणित कसं आहे? ते गणित सोपं आहे सर. या मतदारसंघामध्ये 3.25 ते 3.5 लाख मतं बौद्धांची, संपूर्ण समाज तिच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे. मी असं म्हणतो, तिला 2 लाख मतं जरी समाजाची मिळाली तरी तिला मतदान पुढचं घेताना 2,01,000, 2,02,000, 2,03,000, 2,04,000, 2,10,000, 2,100,000, 2,00,000, 3,00,000 अशी तिची गणती एक मत मिळवावं लागणार आहे. आणि ह्या दोघांनाही पण मागच्या वेळेस माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे अपक्ष लढले, त्यांना 35,000 मतं पडलेत सर. म्हणजे त्यांना 35,001, 35,002, 35,003 असं करावं लागणार आहे. आणि सदाशिव लोखंडेचं तर ह्या मतदारसंघात कोणी धायरा नाही, कोणी पाहुणा नाही, त्यांना शून्यापासून सुरुवात करायची. आणि म्हणून हे सगळं गणित जुळून येताना आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये अकोले तालुका हा असा मतदारसंघ आहे का इथं डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. इथं शिवसेना भाजप या लोकांना ताकद देणारा हा मतदारसंघ अजिबात नाही. हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातले काही तालुके असे आहेत की संगमनेर तालुका असेल, अकोला तालुका असेल, श्रीरामपूर तालुका असेल, ह्या तालुक्यांमध्ये कायम आंबेडकरवादी किंवा गांधीवादी विचारांना, लोकशाहीवादी विचारांना, घटनावादी विचारांना ताकद दिलेली आहे. आणि म्हणून ही जी काही मतं आहेत, लोकशाहीवादी मतं, ही 100% उत्कर्षाच्या पारड्यात पडतील आणि ती विजयी होईल. अजून पुढचं सांगतो सर, एकूण मतं आहेत 16,77,000. याच्यामध्ये 55% मतदान होईल असा माझा तर्क आहे. म्हणजे एकूण महाराष्ट्राचं कालचं जे मतदान झालं ते आपण जर पाहिलं तर 50 ते 55च्या दरम्यान टक्केवारी मतदान घडवून येण्याचे आहे. तेच गणित जर ह्या मतदारसंघामध्ये राहिलं, शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहिलं, तर साधारणतः 8.5 ते 9 लाख मतं होऊ शकतात. आता ते जर 3 ठिकाणी विभागली गेली तर एका उमेदवाराला 3-3 लाख मतं लागतील. उत्कर्षाताईंना ऑलरेडी 2 लाख मतं तिच्या हातात येत. आता ते तिनं पार कोणाच्या दारात जरी नाही गेली तरी तिला 2 ते 2.25 लाख मतं मिळणार आहे. तिला गरज आहे फक्त 50,000 मतांची. आणि ती 50,000 मतं कशी मिळवायची हे आम्हाला माहिती आहे. दुसरा एक मुद्दा बोलता बोलता तो पण सांगून टाकतो की शिवसेना, भाऊसाहेब वागचौरे हे काय उभाटा गटाचे जे काही नेते, ते काय त्यांना काय उद्धव साहेबांनी बोलवून घेतलं आणि तुम्ही फार ताकदीचे उमेदवार आहेत आणि मग तुम्हाला उमेदवारी घ्या, तुम्ही निवडून याला, असं झालंय का? नाही, हे स्वतः गेलेत. उमेदवारी मिळणं हा एक वेगळा भाग आहे. जी उत्कर्षाताईंना मिळाली, प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांनी तिला बोलवून घेतलं आणि तिला उमेदवारी दिली, ही तिची ताकद आहे. परंतु तुम्ही स्वतः जाऊन उमेदवारी आणलीत, ती काय कसं काय त्याच्याशी आपल्या त्या खोला जायचं नाही. पण एखादी उमेदवारी मागून घेणं आणि देणं याच्यामध्ये फरक आहे. दुसरी गोष्ट, सदाशिवराव लोखंडे साहेब उभाटाकडून निघाले आणि शिंदे गटाकडे गेले. ते 50 खोक्याने एकदम ओके, ते कसं पुसतील? लोक विसरणार नाही आहेत या गोष्टी. शेवटच्या टप्प्यात ज्या वेळेस मतदानाला लोक जातील त्यावेळेस हे दोघेही कसे गद्दार आहेत, यांनी दोघांनी पण कशी गद्दारी केलेली आहे हे लोक स्वतःच्या मनामध्ये बिंबवतील आणि शेवटी जाऊन उत्कर्ष रुपवते यांच्या प्रेशर कुकरच्या बटन दाबून तिला प्रचंड मताने विजय करतील.
आपण एका बाजूला म्हणता की बौद्ध समाज आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उत्कर्षताईंना मतं देतील, पण त्याचबरोबर RPI ही महायुतीबरोबर आहे. असं असताना ही मताची विभागणी होणार नाही का? महायुतीच्या खासदार लोखंडे साहेबांना ती मतं मिळणार नाही का? याबाबत आपलं काय मत? एखाद्या नेत्याची भूमिका ही वेगळी असते, कारण त्याची ती राजकीय अडचण असू शकते. परंतु सामाजिक जी भूमिका आहे, सामाजिक भूमिकेबरोबर आज समाजातील सर्व तरुण, सर्व महिला, सर्व मुली, सर्व बुजुर्ग माणसं एका शक्तीनं उभे राहिलेत. आणि ती शक्ती अशी आहे का तिच्या पुढं कोण नेता, कोण कार्यकर्ता, आज ह्या निवडणुकीमध्ये फक्त सगळ्यांचा नेता हा बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्या विचाराने सर्व लोक पुढे निघालेत. मला खात्री आहे की असं कुठेही घडणार नाही आणि कोणी त्या भ्रमात पण राहू नये. समजा आपण असं समजूया की तुमच्या जो आशावाद आहे की उत्कर्षताई रुपये ह्या खासदार होतील, जर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, जर त्या खासदार झाल्या तर त्या कोणत्या बाजूने जातील, देशाच्या विकासासाठी कोणत्या बाजूने जातील? मी सुरुवातीलाच सांगितलं की उत्कर्षा ही आंबेडकरवादी विचाराची आहे. ती चुकूनही RSSच्या विचारांसोबत कधी जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो की इथं आंबेडकर विचाराला मानणारे, गांधीवादी विचाराला मानणारे आणि संविधान विचाराला मानणारे जी लोक आहेत त्यांची मतं आम्हाला काय मिळणार आहे, कारण त्या घराण्याबरोबर त्या घराण्याची जी काही नाळ बांधलेली आहे बाबासाहेबांच्या विचाराशी, ते बाबासाहेबांच्या विचारांशी कधी प्रतारणा करणार नाही. करायची असती तर तुम्हाला माहिती आहे 2014 साली शिवसेना उद्धवसाहेब स्वतः बाबूजी तथा प्रेमानंद रुपवते यांना शिवसेनेची उमेदवारी देत असताना सुद्धा ते म्हणले आम्ही विचारांशी प्रतारणा करणार नाही, आणि म्हणून त्यांनी उमेदवारी घेतली नाही. हा इतिहास देखील आपल्याला विसरून चालत आहे. याचा अर्थ त्या खासदार झाल्या आणि विरोधी पक्षात राहिल्या असं जर आपण समजू, तर अशा वेळेस तालुक्याचा विकास कसा होईल? तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत सर. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, मागचे जे काही 10 वर्षापूर्वीचे खासदार होते यांनी संसदेमध्ये अकोले तालुक्याचा सोडा शिर्डी मतदारसंघाचा एक प्रश्न सुद्धा उपस्थित केला नाही. आमचं दुर्दैव आहे की आम्ही त्यांना मतं दिली. आमचं म्हणणं असं आहे की या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. जसा आदिवासी पट्ट्यामधला पर्यटनाचा विषय असेल, इथला पाणी वाटपाचा प्रश्न असेल, अनेक लोकांच्या शेत जमिनी कॅनॉलमध्ये गेल्यात, अनेक कुटुंब त्या कॅनॉलमुळे उद्ध्वस्त झालेत, त्यांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर रस्त्यांचे प्रश्न आहेत. आपला घाट येतो याचा तोलारखिंडीचा घाट आहे, तो फुटला पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये पर्यटन वाढल्याशिवाय इथल्या आदिवासी माणसांचा कधीच विकास होणार नाही. आणि त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं गेलं ह्या 10, 15, 20 वर्षामध्ये मला आश्चर्य वाटतं कधी कधी की आपण ज्या गोष्टी ह्या तालुक्यामध्ये घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाहीत. आणि म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि उत्कर्ष रुपवतेंना निवडून आणण्यासाठी जनता पुढे झालेली आहे, हे आपल्याला ह्या ठिकाणी निक्षून सांगितलं पाहिजे. की उत्कर्षताई रुपवतेंना जी काही मतं मिळतील त्याचा फटका लोखंडेंना बसेल का भाऊसाहेब वागचौरेंना बसेल? मुळात कोणाला फटका बसेल न बसेल याच्याशी आम्हाला मतलबच नाही सर. आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठी लढतोय. आणि आता ह्या मिनिटाला तुम्ही सर्वसामान्य माणसाला जाऊन विचारा, जर तुम्हाला प्रत्येक नागरिक असं जर नाही म्हटला की उत्कर्ष रुपवते नंबर 1ला आहे, तर तीच नंबर 1ला आहे. त्याच्यामुळं आमच्यामुळं कोणाला फटका बसेल असा विषय नाही. आम्ही निवडून येणार आहे, त्यांच्यामध्ये ठरल कोणाला फटका बसतोय तो. आमच्यामुळं कोणाला फटका बसणार नाही. आम्ही विजयाची निवडणूक करतोय आणि आम्हाला ही पण खात्री आहे की आम्ही 100% विजयी होणार आहोत. आणि त्या विजयाचे शिल्पकार सुद्धा जे काही कार्यकर्ते सोबत आहेत त्यांच्याबरोबर तुमच्यासारखा मीडिया सुद्धा राहील याची आम्हाला खात्री आहे. मग आपण असं समजू की आपला उमेदवार हा विजय आहे, असं असताना उत्कर्ष रुपवते ह्या मतदारसंघाला कितपत न्याय देऊ शकतात? सर मुळातच तुम्ही पाहिलं असेल ती काँग्रेसची देशाची सरचिटणीस राहिलेली आहे, राज्याची महिला आयोगाची प्रमुख राहिलेली आहे, त्याच्यानंतर महिला काँग्रेसच्या नेत्या राहिलेल्या आहेत. आणि
तिचा प्रचंड अभ्यास आहे ह्या गोष्टीचा, शिक्षण आहे. आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की या मतदारसंघाला कोण न्याय देऊ शकत असेल. आपण मागच्या 2 खासदारांचा अनुभव पाहिलाय सर. मागच्या दोन्ही खासदारांनी या मतदारसंघासाठी काय योगदान दिलं असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही, एक काम नाही. सदाशिव लोखंडेंकडे तर सांगायला एक सुद्धा काम नाही. आणि म्हणून उत्कर्ष रुपवते जनतेचा भ्रमनिराश करणार नाही. जनतेसाठी त्या काम करतील, अविरत काम करतील. आणि त्यांना कामाचा अनुभव पण आहे. आणि तो अनुभव आपल्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी त्या निश्चित वापरतील आणि आपल्या मतदारसंघाचा विकास घडवून येईल अशी खात्री देतो. 6 तालुक्यांमध्ये आपल्याला प्रचार यंत्रणा उभी करायची आहे. तेवढी ताकद, तेवढी माणसं ही आपल्याकडे आहेत का? सर, मी सुरुवातीलाच म्हटलो की ही निवडणूक मुळातच जनतेनं हातात घेतलेली. त्याच्यामुळं ताकद, लोक वगैरे. आता तुम्हाला सांगतो, अकोले तालुक्यात, म्हणजे अकोले तालुक्याचा हिशोब बघता असं एक गाव नाही का तिथं कार्यकर्ता पोहोचला नाही. आणि प्रत्येक गावातला कार्यकर्ता स्वतःहून फोन करून सांगतोय, भाऊ ताई आली आमच्यापर्यंत, नाही पोहोचली तरी चालेल, तुम्ही खात्री बाळगा, आमच्या गावातून 50% जास्त मतं ताईला एकटीला पाडू आम्ही. म्हणजे याचा अर्थ काय होतो सर, की आणि हीच परिस्थिती राहत्यात आहे, हीच परिस्थिती कोपरगावमध्ये आहे, हीच परिस्थिती संगमनेरमध्ये आहे, हीच परिस्थिती श्रीरामपूरमध्ये आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे आम्ही निवडून येणार. उत्कर्षताई रुपवते यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काढलेली आहेत. त्यांच्या 3 पिढ्या त्या काँग्रेसमध्ये झिजलेल्या आहेत. अशी परिस्थिती असताना त्या वंचित आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. अशा वेळी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे ते आपल्याला कितपत साथ देतील? मुळात काँग्रेसच्या विचारधारेचा, मी सुरुवातीलाच म्हटलो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधाराची जे काही मतदार आहेत ते RSSच्या माणसांना मतं करतील का? हा मोठा प्रश्न आहे. ते करतील का? हे मतं ट्रान्सफर होतील का? बरं झाले तर किती होतील? 50% होतील. राहिलेले 50% काय करतील? त्यांना उत्कर्ष रुपवते हाच पर्याय आहे. आणि एकीकडे काँग्रेस समतावाद, निधर्मवाद, त्याच्यानंतर लोकशाहीवाद, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना दोन्ही जर उमेदवार RSSला मानणारे असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक खरंच त्यांना मतं टाकणार आहे का? आणि जर टाकणार असतील तर मग काँग्रेस RSSची बी टीम म्हणून काम करते का? नाही, मग याचा अर्थ ते भाऊसाहेब वागचौरेंना मतदान न करता उत्कर्षताई रुपवते न करतील का? का करणार नाही? ही पोर दुश्मन आहे का त्यांची? उत्कर्ष रुपवते ही काँग्रेस राष्ट्रवादीची दुश्मन आहे का? आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की उत्कर्षताई रुपवतेवर थोरात कुटुंबाचं, थोरात परिवारांचं मोठं प्रेम आहे. त्यांच्या माणूसकन्या म्हणून आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. असं असताना सत्यजित दादा तांबे आमदार साहेब यांना जी काही त्यांच्याविषयीची भूमिका त्यांनी घेतली, बाळासाहेब थोरातांनी, गुपचूप राहून किंवा शांत राहून, तशी भूमिका उत्कर्ष रुपवते यांच्या संदर्भात ते घेऊ शकतात का? नाही, कालच मला वाटतं काल की आज बाळासाहेबांनी प्रेस केली. ते आता सगळ्या सोशल मीडियावर आले. आता त्यांच्या काँग्रेस पक्षाचं असं झालं की ते कार्यकर्त्यांना समजून सांगत होते, तुम्ही दलित वस्त्यांमध्ये जा, त्यांना समजून सांगा की उत्कर्ष रुपवतेचं चुकलंय वगैरे वगैरे. ॲक्च्युली निवडणुकीमध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधल्या नेत्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन लोकांना विनंत्या करणं, प्रचार सभा घेणं मुळात हीच खेदाची बाब आहे. आणि जर जी गोष्ट तुम्ही सत्यजित दादांबद्दल गुपचूप राहून करू शकता ती गोष्ट तुम्ही उत्कर्षांताईबद्दलही करू शकता. पण का असं घडतंय? म्हणजे मला आश्चर्य वाटलं बाळासाहेबांचं की वाड्या वस्त्यांवर कार्यकर्त्यांना फिरायला लावून राहिले. ते म्हणजे धाबेदान आणले सगळ्यांचे, सगळ्या मतदारसंघामध्ये धाबेदान आणले. आणि आम्ही तर असं जाहीर सांगतो, आज जो आमच्या बरोबर आहे उद्या त्याच्यासोबत आम्ही राहू. आज आपल्याकडे स्वराज्य माझा न्यूज चॅनलमध्ये वंचित आघाडीच्या उत्कर्षताई रुपवते यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले RPIचे माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी संगारी हे या ठिकाणी आले. त्यांनी अतिशय चांगली भूमिका मांडलेली आहे. मी
स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने ते ह्या ठिकाणी उपस्थित झाले, आम्हाला मुलाखत घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.